बिग बॉसच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून कोणीतरी मुलगी यावी म्हणजे मला गर्लफ्रेंड मिळेल। तेवढ्यात अंकिता म्हणते की ए बाबा जरा तू थंड घे, चला तर बघूयात नक्की काय डिस्कशन आहे। तर इकडे हे सगळे सदस्य बसलेले असतात आणि धनंजय सांगतो की मला माझ्या बायकोनं ताकीद करून पाठवली आहे, असल्या काही गोष्टी बिग बॉसच्या घरात करायच्या नाहीत। तेवढ्यात सूरज म्हणतो की आज कोणतरी येणार आहे, कोणतरी मुलगी यायला पाहिजे म्हणजे मज्जाच आहे माझी गर्लफ्रेंड। तर इकडे वैभव अंकिताला सांगतो, अरे अंकिता बघ ना, हा किती खुश झालाय, कोणीतरी मुलगी यायला पाहिजे म्हणतोय। त्यावर अंकिता म्हणते ए बाबा तू जरा थंड घे, तू काय वेगळाच गेम समजायला लागलेस। तेवढ्यात ती पॅडी दादांना बोलवते। तर सूरजचं इकडे लाजणं मुरडणं वगैरे चालू असतं। तर पॅडी दादांना बोलवून ती सांगते, हे बघा ना काय म्हणतोय की याला कोणीतरी मुलगी पाहिजे, याला सांगा जरा समजावून। त्यावरती सगळेजणच त्याच्याकडे आश्चर्याने बघत देखील असतात आणि हसत देखील असतात की हा काय बोलायला लागलाय। तेवढ्यात पॅडी दादा म्हणतो, म्हणजे एखादी मुलगी आली तर तू पटवशील का नक्की तिला? तर तू लाजत असतो आणि अरबाज सांगतो की अरे तो कसला लाजा लागलाय बघा ना, सगळेजण त्याची खिल्ली देखील उडवत असतात। तर अशा प्रकारे बिग बॉसच्या घरात मला सुद्धा एक मुलगी पाहिजे म्हणून वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून मुलगी पाठवा, मी तिला पटवतो, असं तो पॅडी दादांना सांगतोय सूरज। त्यामुळे अंकिता त्याच्यावर भडकली आहे, तू जरा शांत घे आणि गेमवरती फोकस कर। तर तुम्हाला यामध्ये सूरजचं म्हणणं पटलं की अंकिताचं म्हणणं पटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।